आंदोलन थांबविण्यासाठी 5 कोटींची ऑफर. खासदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट. दरमहा पाकीट देण्याचंही आमिष. खासदार लंके यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस. मी हे आंदोलन करू नये यासाठी शेकडो लोकांचे मध्यस्थीसाठी मला फोन आलेत. 5 कोटी रुपये देतो, महिन्यालाही पाकीट ठरवून देतो अशी ऑफर देण्यात आली होती. असा गौप्यस्फोट खासदार निलेश लंके यांनी केलाय. जर हे लोक 5 कोटी रुपये देत असतील तर हे पैसे कुठून आले? वाईट मार्गाने पैसे कमावून मनमानी पद्धतीनं कारभार सुरू असल्याचं लंके यांनी म्हटलंय. पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेमधील भ्रष्टाचार विरोधात खासदार लंके यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही जिल्हाभरातील नागरिकांनी लंके यांच्याकडे शेकडो तक्रारी केल्या आहेत. आंदोलनातील मागण्यांसंदर्भात पोलीस अधीक्षकांशी 2दा शिष्टमंडळानं चर्चाही केली, मात्र ती निष्फळ ठरली. यावेळी बोलताना खासदार लंके म्हणाले की आपण हाती घेतला विषय शेवटाला नेला तरच या खात्यात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे. समाजाचे रक्षकच भक्षक झाले आहेत. सर्वसामान्यांना त्रास देण्याचं काम केलं जातंय. एका कर्मचाऱ्याची 10 ते 12 वर्षे एकाच ठिकाणी ठेवले जाते. गुन्हे शाखेतील निलंबित कर्मचारी 500 दिवस गैरहजर असताना त्यास पुन्हा हजर करून घेतलं जातं. ज्या विभागातून निलंबित झाला त्याच विभागात संबंधित पोलीस निरीक्षक त्या कर्मचाऱ्याला त्या विभागात बोलावून घेतो. आर्थिक संबंधातून अशा अनेक गोष्टी केल्या जात आहेत. त्याचे कागदोपत्री पुरावे आपल्याकडे आहेत असंही त्यांनी सांगितलंय. उपोषण जाहीर केल्यापासून अनेक लोकांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी समजावण्याचा प्रयत्न केला. नंतर अनेक आमिष सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केला. शेवट आपल्याला जनता महत्वाची. जे कर्मचारी एखाद्या लोकप्रतिनिधीला जर व्हाया काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करीत असतील, याचा अर्थ त्यांनी किती आमाप संपत्ती कमवलेली, आपाप जास्त माया कमवलेली, याचा अर्थ ते दोषी लोक आहेत, त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. अनेक लोकांच्या माध्यमातून माझ्याकडे तर रोज सकाळ संध्याकाळ 4 लोक यायचे. त्यांच्या विभागातले यायचे, त्यांच्या संबंधित विभागातले लोक यायचे. या मतदारसंघातल्या प्रत्येकाला माहिती आहे, निलेश लंके एखाद्या गोष्टीत जर हात घातला तर त्यामध्ये आउटपुट काढल्याशिवाय मी उठत नाही.